ओम श्री परमात्मने नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. जीवनदर्शन व्यासपीठाच्या तुम्हा सर्व ज्ञानी साधकांचे मी डॉक्टर विकास वायकर या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. गेल्या 3 हप्त्यापासून माया या एका विषयावर आपण चिंतन करत आहोत. मायाचं स्वरूप, मायेचं तुमच्या माझ्या असलेलं अस्तित्व आणि ती माया दूर करून त्या ईश्वराच्या स्वरूपापर्यंत पोहोचण्याची शक्ती ज्यांना प्राप्त होते अशा भक्तांचं वर्णन या 3 टप्प्यामध्ये आपण पाहत आहोत. त्यातला आता हा 3रा टप्पा आहे. म्हणून त्या कालच्या टीजरमध्ये आपण त्याचं जे नाव दिलं किंवा टायटल दिलं, माया विभक्त आणि भक्त किंवा भक्तकोटी. विभक्त म्हणजे ईश्वरापासून दूर असलेला आणि भक्तकोटी म्हणजे भक्तांचे प्रकार, असा या अर्थानं आपल्याला त्याला पाहायचं आहे. एक विषय हा मायेचा आपण जो पाहत आहोत त्यामध्ये बऱ्याच वेळा असा एक गोंधळ होण्याची शक्यता अशी आहे की जीवन दर्शन व्यासपीठ आणि माया याचा संबंध कसा. तर जीवनामध्ये जीवन जगत असताना आपल्याला ज्या ज्या गोष्टीचं सत्य स्वरूप समजून त्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन किंवा मार्गक्रमण करावं लागत असतं, तर तशा याच्यामध्ये ही माया जी आहे ही आपल्याला विशिष्ट वयामध्ये समजून घेणं आवश्यक आहे. कारण बऱ्याच वेळा आपल्या आयुष्यामध्ये उमेदीचा आपल्या स्वतःमध्ये किंवा आपल्या एकंदर कुटुंबामध्ये म्हणा असा परिवर्तन करण्याचा जो काळ असतो, तो गेल्यानंतर आपण किती तत्त्वज्ञान शिकलो, आत्मसात करण्याचा प्रयत्न केला तर त्याची उपयुक्तता कमी होते असा अनुभव आहे सर्वांचा. म्हणून आपल्याला आपल्या उमेदीच्या काळामध्ये ह्या गोष्टी समजल्या पाहिजे. आपण कुठे आपली जीवनामध्ये फसगत होते, त्याचं खरं कारण जे ती माया आहे. म्हणून आपण या विषयाला हात घातलेला आहे. कारण प्रलोभन, लोभ, वेगवेगळ्या प्रकारच्या ईर्ष्या, द्वेष हे सर्व या जीवनाचे वेगवेगळ्या प्रकारचे अंग आहेत, स्वरूप आहेत. आणि त्यातून स्वतःला सत्शील ठेवत सदाचारानं जगायचं म्हटल्यानंतर ते आजच्या काळामध्ये एक स्किल झालेलं आहे. तुमच्या माझ्या आजूबाजूला सर्व प्रकारच्या ज्या काही प्रलोभनाच्या गोष्टी दिसतात त्यातून स्वतःला वाचवत दोघण्याचं म्हटल्यानंतर एकंदर आपण करतो आहोत त्याच्यामध्ये आपली फसगत होते का, आपण चुकतो का, किंवा आपण काळाच्या मागे राहतो का, अशा प्रकारचा एक गोंधळ होऊ शकतो. आणि म्हणून आपल्या स्वतःमध्ये तशा प्रकारचा न्यूनगंड निर्माण न होता आपण या जीवनामध्ये सदाचाराने किंवा सत्शीलपणे राहावं या दृष्टिकोनातून मायाचं स्वरूप आपण पाहत आहोत. आणि त्यातला हा आजचा आपला 3रा आणि खऱ्या अर्थानं महत्त्वाचा टप्पा आहे. कारण जो श्लोक 7व्या अध्यायातला आपण पाहत आहोत त्याचा उत्तरार्ध जो आहे, श्लोक पहिले मी वाचतो, श्लोक क्रमांक 14, अध्याय क्रमांक 7. दैवी हेषा गुणमयी मम माया दूरतया मामेव ये प्रपंदते मायामेताम तरंती ते. याचा पूर्वार्ध जो आहे की माया कशी आहे, ती गुणमयी कशी आहे आणि दुरापस्त कशी आहे प्राप्त होण्याकरता किंवा पार करण्याकरता, परंतु माझी असं भगवंत सांगतात. पण त्याचबरोबर हा 2रा भाग जो आहे, मामेव ये प्रपंदते माया मेताम तरंती ते, म्हणजे मात्र मला जे शरण जातात किंवा माझं जे भजन करतात किंवा मला जे सर्व भावे भक्ती माझी करतात ते यातून तरू शकतात किंवा तरून जातात. या दृष्टिकोनातून आपल्याला ते भक्त आणि विभक्त हा प्रकार पाहायचा आहे. कारण दुसऱ्या एका श्लोकामध्ये त्याच्यानंतरच्या म्हणजे 15व्या नंबरच्या श्लोकामध्ये भगवंतानं त्या लोकांचं सुद्धा वर्णन केलेलं आहे की जे भगवंतापासून दूर असतात. पहिले आपण श्लोक पाहू आणि मग त्याचा अर्थ आपल्याला खऱ्या अर्थानं पाहता येईल. त्यामध्ये गीतेमध्ये 15व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात, न माम दुष्कृतीनं मूढा प्रपंधते नराधमा मायया अपहृत ज्ञाना आसुरम भावम आश्रिता. म्हणजे मायेनं ज्यांचं ज्ञान हिरावून नेलेलं आहे असे आसुरी स्वभावाचे, मनुष्यात नीच असणारे, दुष्टकर्म करणारे मूर्ख लोक मला भजत नाहीत. अतिशय स्पष्ट आणि मला असं वाटतं की शब्दाच्या दृष्टिकोनातून आपल्याला झोंबेल अशा प्रकारचे शब्द भगवंतानं त्या याच्यामध्ये वापरले. नराधम हा शब्द आपण जेव्हा वापरतो त्यावेळेस लक्षात येईल. मग आपल्याला इथे एक गोंधळ असा होऊन जाईल आपला की भगवंताला जे भजत नाहीत ते नराधम आहेत का. तर आपल्याला तो गोंधळ आपला सर्वात प्रथम आपला दूर करायचा आहे स्वतःचा. आणि त्याकरता आपण जो सामान्यतः शब्द वापरतो तो एक नास्तिक म्हणून आपण शब्द वापरतो तो, आणि अशा प्रकारचे ईश्वराच्या तत्वापासून दूर जाणारे असतात नराधम ज्याला म्हटलेलं भगवंतांनी, त्याचा एक फरक आपण पाहूया. नास्तिकाचा ईश्वरावर कदाचित किंवा ईश्वर या तत्वावर कदाचित विश्वास नसेल, परंतु त्याचा स्वतःवर, त्याच्या आजूबाजूला असलेल्या सृष्टीतील प्रत्येक घटकावर अतिशय आत्मीयतेने विश्वास असतो आणि म्हणून कदाचित त्याकरता तो सातत्याने धावत असतो.
मग अशा व्यक्तीला त्या ईश्वराचं त्यानं भजन केलंच पाहिजे अशातला वागणे, किंवा त्या ईश्वराच्या त्यानं मागे लागलंच पाहिजे अशातला वागणे, किंवा त्यानं सर्व प्रकारचे तीर्थेवर केले पाहिजे अशातलाही वागणे. कारण ईश्वराने निर्मित केलेल्या सृष्टीचा तो एक प्रकारे पाईकच असतो. काल परवा 20 तारखेला लोकसंत गाडगे महाराजांची पुण्यतिथी झाली. गाडगे महाराज या महाराष्ट्राच्या भूमीचं, विशेषतः वऱ्हाडाच्या भूमीचं अशा प्रकारचं वैभव होतं की त्यांनी या गोष्टी स्पष्टपणे सर्व ठिकाणी सांगितल्या. तीर्थे धोंडा पाणी, देव रोकडा सज्जनी, त्या नास्तिकतेचा अर्थ आहे. गाडगे महाराज पंढरपूरला जायचे, पंढरपूरला स्वच्छता सगळ्या प्रकारची करायचे. त्या ठिकाणी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं कीर्तन चालू असताना बसणाऱ्या श्रोत्यांच्या चपला किंवा हे असतील पादत्राणे ते एका ओळीमध्ये लावणे, तिथली स्वच्छता करणे, हे सर्व काम ते करायचे. परंतु ते पंढरपूरच्या मंदिरामध्ये, विठ्ठल मंदिरात जाऊन कधी विठ्ठल मंदिरात विठ्ठलाचं दर्शन घेताना कधी कोणाला दिसले नाहीत. मग हा एक अजब प्रकार जो आहे तो या नास्तिकतेमध्ये येतो. कारण ईश्वर निर्मित सृष्टीतील प्रत्येक घटकावर माझं मनापासून प्रेम आहे. त्यांच्या उत्थानाकरता, त्यांना सर्व प्रकारे मदत करण्याकरता किंवा त्यांना मार्गदर्शन करण्याकरता मी वेळोवेळी त्यांच्यासमोर आहे. मग असा नास्तिक जो आहे तो ईश्वराला खरोखर प्रिय असतो. कारण त्याला सर्वाभूती ईश्वर पाहिलेला असतो. त्या मंदिरात किंवा मूर्तीमध्ये त्याच्याकडे ईश्वर नसतो, हे त्यातलं वैशिष्ट्य आहे. परंतु या ठिकाणी जो नराधम म्हणून सांगितलेला आहे त्याच्या व्याख्येमध्ये सर्वत्र एक गोष्ट लक्षात येईल की याचा या ईश्वरी तत्वावर विश्वासच नसतो. म्हणजे नास्तिकाचाही विश्वास नसतो, याचाही विश्वास नसतो. परंतु त्यांना निर्माण केलेली ही जी सर्व सृष्टी आहे, या सृष्टीवर सुद्धा आपण आपल्या शक्तीनं, आपल्या सत्तेनं, आपल्या जो असलेल्या बळानं आपण त्याच्यावर अत्याचार करत राहायचा सातत्यानं, अशा प्रकारचा हा नराधम असतो. आणि हे असे लोक जे आहेत ते गीतेच्या त्या श्लोकानुसार भगवंत त्याला नराधमही म्हणतात आणि अधमही म्हणतात. हा एक महत्त्वाचा फरक आपल्या त्यामध्ये लक्षात घेणं आवश्यक आहे. नास्तिक आणि नराधम. नास्तिक असू शकेल पण तो ईश्वराला भक्तापेक्षाही श्रेष्ठ असतो. आणि एक असं वाक्य मी कुठेतरी वाचलेलं आहे की आस्तिक व्यक्तीपेक्षा नास्तिक व्यक्तीला ईश्वर प्राप्त होण्याची शक्यता जास्त असते. कारण ईश्वरासुद्धा स्वतःची शक्ती अशा प्रकारे त्याला दाखवून द्यावं लागत असते की जेणेकरून तो जो कार्य करतो त्या कार्यामध्ये त्याला तशा प्रकारची शाबासकी म्हणा किंवा तशा प्रकारचं प्रोत्साहन मिळावं म्हणून ईश्वरसुद्धा त्याला वेळोवेळी मदत करत असतो. कारण असलेले सर्व आस्तिक भक्तिपोटी आस्तिक असतात की ते भीतीपोटी आस्तिक असतात, हे सुद्धा पाहणं आवश्यक आहे. म्हणजे आपण ईश्वराचं भजन करत असताना शरणागत भावनेतून करतो की भीतीपोटी करतो, हे सुद्धा पाहणं आवश्यक आहे. म्हणून नास्तिक जो आहे तो आणि नराधम हा फरक आपण सर्वात महत्त्वाचा लक्षात आला. मग दुसऱ्या बाजूनं भक्त ही संकल्पना जी आहे, भक्त आहे, सर्वच जण भक्त आहेत. आपण जर आपल्या आजूबाजूला समाजामध्ये पाहिलं तर कुणी ना कोणी आपल्या कुलदेवतेचं, या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये असलेल्या अनगिनत अशा ईश्वरी स्वरूपाचं, मंदिराचं, सर्वांचं सातत्यानं काही ना काही पूजन करणे, त्याच्या म्हणजे काय म्हणतो आपण त्याला की वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही उपासनेच्या पायऱ्या असतील त्यानुसार प्रत्येक जण जात असतात. ते सर्वजण भक्त आहेत का, हे सुद्धा पाहणं आवश्यक आहे. आणि भक्त म्हणून त्यांना पाहत असताना तो भक्त मंदिरामध्ये वागताना कसा वागतो, त्या उपासनेच्या काळामध्ये कसा असतो आणि इतर वेळी समाजात कसा वागतो, हे सुद्धा पाहणं आवश्यक आहे. म्हणून ज्या पद्धतीनं नास्तिकामध्ये शुद्ध भक्त असू शकतो त्या पद्धतीनं या अशा प्रकारच्या दिखाऊ भक्तामध्ये जे लोक असतात ते कधी कधी पाखंडी सुद्धा असतात, हे सुद्धा पाहणं आवश्यक आहे. आणि हे आपण जर एकदा स्पष्टपणे पाहिलं तर मग आपल्याला लक्षात येऊ शकतं. आणि मग त्या दृष्टिकोनातून ईश्वराने म्हणजे भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये त्यांचं सुद्धा वर्णन केलेलं आहे. ते आपल्याला या भक्त कोटीमध्ये भक्ताच्या प्रकारामध्ये पाहायचं आहे. म्हणजे हा खरोखर भक्त आहे का पाखंडी, आणि भक्त जर असेल तर हा कशा प्रकारचा आहे, ह्याचा शोध आपल्याला आजच्या या चिंतनामध्ये घ्यायचा आहे. असो, पण हे नराधम जे असतात, ज्यांनी भगवंताचं स्वरूप, त्याचं तत्व याचा सर्व प्रकारे त्याग केलेला आहे किंवा त्याला ते कुठल्या प्रकारे जुमानत नाही, याच्या अनेक कथा पुराणामध्ये, कथांमध्ये किंवा आपल्या साहित्यामध्ये आपण पाहतो. आणि त्यांना आपण आसुरी प्रवृत्तीचे किंवा राक्षसी प्रवृत्तीचं म्हणतो. त्याच्यामागं कारण काय असतं ते आपण पाहिलं पाहिजे. ते दाखवत असताना, रंगवत असताना रामायणाच्या काळामध्ये रावण म्हणून त्याला रंगवलं गेलं असेल, श्रीकृष्णाच्या काळामध्ये त्याला कंस म्हणून रंगवलं गेला असेल किंवा जरासंध म्हणून रंगवलं गेलं असेल. नेमका अशा प्रकारचा जो व्यक्ती असतो त्याचं बाह्यातकारी तसं स्वरूप असतं की अंतरंगामध्ये काय असतं त्याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी अतिशय सुंदर वर्णन एका ओळीमध्ये केलेलं आहे. जे बहुता एका आव्हांतरू अहंकाराचा भूतसंचारू, जहाला म्हणून विसरू आत्मबोधाचा.
मागच्या वेळेस आपण पाहिलं की आपण जे ऐकतो, आपण जे पाहतो, आपल्याला जे दिसतं त्या गोष्टीला आपण ज्ञान म्हणतो, परंतु आपण जे अनुभवतो स्वतः त्यातून त्याला बोध म्हणतात. जे आपल्याला दिसतं वगैरे सगळ्या त्या गोष्टी आपल्या बाहेर असतात, पण आतमध्ये मला काय जाणवतं त्याला बोध म्हणतात. आणि हा आत्मबोध जो असतो हा खऱ्या अर्थानं आपल्याला त्या ईश्वराचं स्वरूप दाखवू शकतो. कारण आपल्या एकंदरच साहित्यानुसार किंवा आपल्या एकंदरच संस्कृतीतील जितके काही मूलभूत असे ग्रंथ आहेत त्याच्यानुसार तुम्हाला अंतरंगामध्ये ईश्वराचं अस्तित्व सापडलं तर तुम्हाला बाह्यातकारी कुठल्या गोष्टीकडे न पाहता तुम्हाला त्या ईश्वराच्या साक्षी करता किंवा त्या ईश्वराच्या साक्षीनं आपल्या जीवनामध्ये सदाचार करावा लागत असतो. हे तत्व आहे ते. म्हणून आपण सर्वत्र म्हणतो की तुम्ही बाह्यातकारी वृत्ती ठेवू नका, अंतःकरणामध्ये पहा, तुम्हाला ईश्वर तिथे सापडेल. मग अशा प्रकारचा ईश्वर सापडतो म्हणून त्या गोष्टीला आत्मबोध अशा प्रकारची गोष्ट आपल्या इकडे आपण तो शब्द वापरतो. म्हणजे तुमच्या अंतर्यामी तो ईश्वर आहे असं अस्तित्व धरून जर आपण चाललो तर आपलं वागणूक जी राहील ती सर्वाभूती सारखेपणाने राहू शकते. आणि मग त्या ठिकाणी हा जो शब्द वापरलेला अहंकाराचा भूतसंचार. मग ईश्वरी तत्व जर मी म्हणत नाही तर माझ्याजवळ असलेल्या सर्व प्रकारचे शक्ती, संपत्ती किंवा सत्ता जी असेल त्या सर्वांना मी जो एक माझ्याकडे अहंकार प्राप्त झालेला आहे त्या अहंकाराचा माझ्या एकंदर व्यक्तिमत्वावर ताबा त्याचा येतो. कारण व्यक्तिमत्व बाहेर प्रसवत असताना ते अंतःकरणातूनच प्रसवत असतं. मागच्या वेळेस आपण त्याची एखाद्याच कुठेतरी चिंतन केलं असेल. मन, बुद्धी, चित्त, अहंकारानुसार प्रत्येक व्यक्ती आपल्याला थोडा आपण अभ्यास केला तर तो ओळखता येऊ शकतो. जसं आपण म्हणतो तो मनातून बोलत होता. कालचं त्यांचं भाषण अतिशय बुद्धिपूर्वक किंवा ज्ञान प्रचूर होतं, म्हणजे बुद्धीतून होतं. तो एकाग्र चित्तपणे ऐकत होता, हे शब्द आपण जे वापरतो. नंतर तो त्याची ऐट जी आहे ती थोडीशी गर्वानं फुललेली होती. म्हणजे मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे तुमच्या व्यक्तिमत्वावर बाह्यातकारी बॉडी लँग्वेजवर चांगल्या प्रकारचा प्रभाव करतात, हे आपल्या लक्षात येऊ शकतं. आणि एकदा आपण ह्या दृष्टीतून व्यक्ती ओळखायला सुरुवात जर केली तर आपल्याला साधारणतः या व्यक्तीवर त्या काळामध्ये कुठल्या प्रकारचा ॲटिट्यूड ज्याला म्हणतो आपण तो आहे तो लक्षात येतो. मनाचा आहे, बुद्धीचा आहे, चित्ताचा आहे की अहंकाराचा आहे. मग यातला चित्ताचा ज्यावेळेस असतो त्यावेळेस समजून घ्यायचं की हा स्वतःच्या ईश्वराला जागृत असल्यामुळे याच्यामध्ये चांगल्या प्रकारची किंवा सदाचार होण्याची शक्यता जास्त आहे अशा प्रकारच्या व्यक्तिमत्वामध्ये, हे लक्षात आलं पाहिजे. मग म्हणून आपण अशा प्रकारचा व्यक्ती जो आहे तो पाहत असताना या अधम प्रवृत्तीचा व्यक्ती जो असतो त्याच्यामध्ये या तीन शक्ती ज्या आहेत त्याजवळच्या सत्ता, संपत्ती आणि बळ, शारीरिक बळ आपण ज्याला म्हणतो, यातून जर त्याला अहंकार आला तर त्याच्या एकंदर व्यक्तिमत्वावर त्याचं भूत सवार होतं. आता भूत सवार तर भूत संचार हा शब्द जो आहे आपल्याला लक्षात येईल. आपण बऱ्याच वेळा पाहतो कोणाच्या अंगात येणं म्हणतो आपण, म्हणजे त्या व्यक्तिमत्वाचा ताबा त्या आत्म्याने घेतलेला असं आपण पाहतो. भूत संचार झाला, अहंकाराचा भूत संचार झाल्यानंतर त्याला मी माझ्या शक्तीने काही करू शकतो, माझ्या संपत्तीने मी काही करू शकतो आणि मला माझ्या या बलाच्या प्रभावाने मी काही करू शकतो अशा प्रकारचं त्याला एक प्रकारचं सर्व मद चढल्यामुळे तो समोरच्या व्यक्तीला कसपटा समान मानायला सुरुवात करतो. आणि मग तिथून तो अत्याचार किंवा त्याची अधम प्रवृत्ती किंवा नराधम हे असं प्रकार जो तो सिद्ध होतो. असे लोक जे आहेत त्या विभक्त या कॅटेगरीमध्ये येतात. ते नास्तिक नाहीत, ते विभक्त आहेत. ते ईश्वरी तत्वापासूनच दूर आहेत. जे ईश्वरी तत्व तुम्हाला मला शुद्ध ठेवू शकतं त्याच्यापासूनच ते दूर आहेत. कारण ईश्वरी तत्व शुद्ध ठेवू शकतं म्हणजे आपण त्याचा पूजापाठ केला पाहिजे ह्याचा भाग नाही. आपल्याला ती जाणीव ठेवणं सातत्यानं आवश्यक असते की ममई वंशी जीवलोके जीवभूता सनातना, हे या आपल्या एकंदर चिंतनाचं जे आहे ते सूत्र आहे. प्रत्येकाचा तो ईश्वराचा अंश आहे, पण मी ईश्वराचा अंश मानलाच जर नाही तर माझ्यावर अहंकाराचा जे भूत संचार झालेला आहे त्यातून मी सर्व ठिकाणी त्या माझ्या अहंकारानं सर्वांना तशा प्रकारचा त्रास द्यायला सुरुवात करतो. आणि मग पुराणातल्या कुठल्या कथा जर काढल्या तर मग ती जनता त्राही भगवान झाली होती, त्यांच्यावर अन्याय होता, वेगवेगळ्या प्रकारचे त्यांच्यावर अत्याचार होत राहायचे. हा प्रकार जो आहे हा आपण परत एक जर इतिहासात थोडासा मागोवा जर घेतला तर अरबस्थानातून किंवा अरब याच्यातून जेव्हा इस्लामचा प्रचार प्रसार सुरू झाला, इतिहास जर आपण पाहिला तर प्रचार करत असताना, इस्लामचा प्रचार करत असताना बाय हुक और क्रुक ऐकत असतील तर आणि ऐकत असतील तर त्यांचा जीव घेऊन किंवा कशा पद्धतीनं आपला धर्माचा प्रचार झाला पाहिजे अशा प्रकारचा एकारलेपणा किंवा एकांगीपणा जो झाला, मग त्यांच्या दृष्टिकोनातून ते त्यांच्या ईश्वराला पूर्णपणे मानत होते. लक्षात घ्या फरक. ते त्यांच्या ईश्वराला पूर्णपणे मानत होते. त्या प्रत्येकाची त्या सर्व शक्तिशाली अल्लामध्ये विश्वास निश्चितपणे होता, परंतु ते पाहत असताना
ईश्वराने निर्माण केलेल्या याच्यामध्ये त्या बाकीच्या जीवांच्या बद्दल त्यांच्या मनामध्ये कुठल्या प्रकारचं प्रेम, आस्था किंवा कुठल्या प्रकारची सहानुभूती अजिबात नव्हती. त्यामुळे ते सरेआम कत्तल करत होते. म्हणजे आपण चंगेज खान किंवा तैमूरलंग यांच्या म्हणजे भारतावर केलेल्या स्वाऱ्याचं वर्णन जर पाहिलं तर त्या चांदणी चौकामध्ये त्यांनी अशा कितीतरी उंचीच्या अशा मानवी मृत शरीराचे असे ढिगारे किंवा हे केले होते, राशी उभ्या केल्या होत्या, हे आपल्याला दिसेल. म्हणजे क्रौर्य निर्माण झालं. मग मी माझ्या ईश्वराला मानतो, ईश्वराला ज्या ठिकाणी मानतो त्यावेळेस माझा तो जाणे तर ईश्वरा सर्वानुभूती आहे, अशा प्रकारचा एक त्यातला फरक आपल्या आणखीन लक्षात आला पाहिजे. म्हणून नास्तिक, अभक्त, भक्त, भक्तातला पाखंडी आणि अशा प्रकारचा स्वतःचाच श्रेष्ठ धर्म किंवा ईश्वर समजणारे काही लोक जे असतात त्यांच्या एकरलेपणामुळं हे जग आणि एकंदरच ही मानवता जी आहे ती वारंवार धोक्यात येत असते. अशा प्रकारच्या लोकांचं जे वर्णन आहे ते या अहंकाराच्या भूतसंचारामुळे होतं. अशा प्रकारचं वर्णन जे ते गीतेमध्ये केलेलं आहे आणि ज्ञानेश्वर महाराज त्याला सांगतात, जे बहुता एका अव्हांतरू अहंकाराचा भूतसंचारू झाला म्हणून विसरू आत्मबोधाचा. आत्मबोध गेल्यानंतर तो सगळ्या बाकीच्या सृष्टीला कसपटा समान समजायला सुरुवात करतो आणि त्याच्यावर तो अत्याचार सुरू करतो. अशा प्रकारचे लोक जे असतात ते सर्व प्रकारे या अशा प्रकारच्या नराधमत्वास किंवा अधमत्वास प्राप्त होतात. त्याचं कारण जे आहे ते 3 टप्प्यामध्ये लक्षात येतं आणि ते 3 टप्पे जे येतं ते व्यक्तिमत्वाच्या घसरणीसाठी किंवा व्यक्तिमत्वाच्या आपण ज्याला म्हणतो की ज्याच्यापासून व्यक्तिमत्व निश्चितपणे ज्याच्यावर कुठल्या प्रकारचे म्हणजे डाग पडू शकतात किंवा त्याच्यामध्ये व्यक्तिमत्वावर दोष निर्माण होऊ शकतात. असे प्रकार अहम ममता, माझ्या स्वतःबद्दल, माझ्या धर्माबद्दल किंवा माझ्या स्वतःबद्दल मला ममता आहे, अहंकारता आहेच. दुसरा प्रकार जो असतो शोक किंवा दुःख, यातून रिव्हेंज उभा राहतो, त्या काळामध्ये उभा राहतो तर आजही राहतो. आणि या सर्वांच्या मागे असतो तो या षडगुणाचा, रिपूचा किंवा विकाराचा प्रभाव. आणि अशा प्रकारे ते लोक जे असतात ते सर्व या ईश्वरी तत्वापासून दूर जातात. हे सांगत असताना ज्ञानेश्वर महाराज एका ओळीमध्ये सांगतात, दुःख शोकाच्या घाई मारिलेची सेची नाही, हे सांगावया कारण काही जे ग्रासिले माया. तिथं आपण आलो पुन्हा. कारण त्यांच्या बुद्धीच्या पटलाभोवती हा अशा प्रकारचा मायेचा प्रभाव असतो आणि मायेचा प्रभाव तसा असल्यामुळे ते त्यांच्यावर सातत्यानं होणारं दुःख जे आहे त्या दुःखामुळे, त्या शोकामुळे त्यांना आपण काय करतो याचं भान सुद्धा राहत नाही आणि ते भान सातत्यानं राहणं आवश्यक असतं. त्याला आत्मभान म्हणतात. की मला किती दुःख असलं तरी मला दुसऱ्या कोणावर अत्याचार करण्याचा किंवा याचा अधिकार नाही, हे त्यांच्या लक्षात येणं आवश्यक असतं. आणि ते लक्षात न आल्यामुळे अशा प्रकारचा दोष जो आहे तो सातत्यानं त्यांच्या चरित्रातून होत असतो. मग त्याचं वर्णन करत असताना त्याच अध्यायामध्ये 25व्या श्लोकामध्ये गीता सांगते. ते गीतेचा तो श्लोक पाहून आपण आपल्या मूळ दुसऱ्या टप्प्याकडे जाऊया. तो श्लोक असा म्हणतो, ना अहम प्रकाश सर्वस्य योग माया समावृत्त मूढम अयम न अभिजानती लोक माम अजम अवय्य. म्हणजे मी आपल्या योगमायानं सर्वत्र लपलेला असल्यामुळे प्रत्यक्षात दिसत नाही. योगमाया समावृत्त म्हणजे योगमायानं मी सर्वत्र झाकलेलं म्हणून मी कोणाला दिसत नाही. म्हणून ते अज्ञानी लोक जन्म नसलेल्या अविनाशी मला परमेश्वराला जाणत नाहीत. अर्थात मी जन्मणारा मरणारा आहे असे ते समजतात. हा अर्थ जो आहे संस्कृतमधला हा आपल्याला थोडासा त्या काळातला म्हणजे द्वापारिकातला असल्यामुळे किंवा त्यावेळेस ईश्वराचं अस्तित्व होतं त्याच्यामुळे तो त्यावेळेस स्वतः ईश्वर समोर उभा असल्यामुळे गीतेमध्ये मी जन्मणारा मरणारा ह्या ज्या गोष्टी आहेत हे काही त्यावेळेचे रेफरन्सेस होते. परंतु योगमाया समावृत्तम हा शब्द आपण जर लक्षात घेतला तर मग आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की ईश्वर स्वतः व्यक्त करतात किंवा सांगतात की मी त्या योगमायानं झाकलेलो आहो. म्हणजे माझं स्वरूप तर तुम्हाला जाण्याचं असेल तर तुमच्या बाजूची माया तुम्ही दूर केली पाहिजे. मागच्याच आपण पाहिलं की तो मायेचा पडदा जो आहे तो त्यांनी सांगितलं कशा पद्धतीने दूर होऊ शकतो. तो त्यांनी आपल्याला सांगितलं की हा पडदा जो आहे मला जवनिका म्हटले, तो पडदा मला झाकून ठेवतो आणि त्यामुळे तुमची माझी भेट होऊ शकत नाही. तर आपल्याला ईश्वर पाहत असताना फॉर कन्क्लुजन एक गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे की कुठल्या प्रकारच्या कर्मकांडामध्ये किंवा उपासनेच्या टप्प्यामध्ये न अटकता आपल्या स्वतःवर जास्त लक्ष देऊन आत्मकेंद्रित होऊन आपण स्वतः त्या ईश्वराचा शोध घेत असताना त्या मायेच्या पडद्यापासून कसं दूर जाऊ शकतो अशा प्रकारचा आपल्याला एक स्वतःच्या जीवनाचा प्रवास करावा लागेल. आणि तो प्रवास करत असताना जे 16व्या श्लोकामध्ये गीतेमध्ये सांगितलेलं आहे तिथून या भक्ताचे प्रकार आपल्या लक्षात येऊ शकतात. मग आपल्याला आपण त्याच्यातला कुठे प्रकार सापडतो किंवा आपल्याला मार्गदर्शक अशा प्रकारचा कुठला भक्त त्यातला आहे ते आपल्या लक्षात येऊ शकतात.
तर तो श्लोक म्हणतो, चतुर्विधा भजंती माम जना सुकृत अर्जुना, आर्थो जिज्ञासू अर्थार्थी ज्ञानीच भरतशर्व. म्हणजे हे अर्जुना, मला जे माझं पुण्यवान लोक जे काही भजन करतात किंवा मला जे शरण येतात ते 4 प्रकारचे त्यांनी सांगितले. त्याच्यामध्ये एक पीडा होत असलेला अर्थ, दुसरा जिज्ञासू जो भगवंताचं तत्व जाणण्याची इच्छा ठेवतो, तिसरा अर्थार्थी म्हणजे धनाची किंवा काही प्राप्ती करण्याची इच्छा ठेवतो, आणि चौथा जो ज्ञानी असतो तो खऱ्या अर्थानं भगवत तत्व जाणणारा असतो. आणि मग शेवटी ते असं म्हणतात त्या श्लोकाच्या शेवटी की या 4चं वर्णन आपण पाहणार आहोत. एका श्लोकामध्ये ते म्हणतात की त्यातील तेशा ज्ञानी नित्ययुक्त, त्यातला जो ज्ञानी नित्ययुक्त आहे तो मला सर्व प्रकारचा प्रिय अशा प्रकारचा भक्त आहे. इथून ते कन्क्लुजन त्या श्लोकाचं किंवा त्या एकंदर चिंतनात होतं. तर आपल्याला हे भक्त आज पाहायचे आहेत की 4 प्रकारचे भक्त त्यांनी सांगितले, आणि ते भक्त जे आहेत ते कशा प्रकारचे असू शकतात, आणि त्यांचं वेगवेगळ्या पुराणामध्ये किंवा वेगवेगळ्या आपल्या ग्रंथांमध्ये कशा प्रकारचं वर्णन केलेलं आहे. ते वर्णन करत असताना एक त्यातला म्हणजे खऱ्या अर्थानं जर आपण त्याचं हे जर पाहिलं तर अर्थार्थी असा भक्त आहे सुरुवातीला, दुसरा अर्थ, तिसरा जिज्ञासू आणि चौथा ज्ञानी. म्हणजे क्रोनॉलॉजीनुसार जर पाहिलं मग आपलं एक साधारणतः त्याच्यामध्ये अशा प्रकारचं एक गोंधळ होऊ शकतो की यातला जो अर्थार्थी आहे त्याला भक्त कसं काय म्हणणार आहे, का तो स्वार्थी झाला, त्याला धनाची किंवा काहीतरी अपेक्षा आहे. तर तशा प्रकारची अपेक्षा तुम्हाला मला सुद्धा असते. मग धनाची किंवा कशा प्रकारची अपेक्षा ठेवणारा भक्त कसा होऊ शकतो, तो शरणागत कसा होऊ शकतो, हे समजून घेणं आवश्यक आहे. आणि हे समजून घेत असताना त्याच्यामध्ये एक फक्त महत्त्वाची गोष्ट आपल्या लक्षात आली पाहिजे की जो अर्थार्थी भक्त असतो त्याचं म्हणणं आहे की सर्व प्रकारच्या ज्या काही मला गोष्टी आवश्यक आहेत त्या मला देण्याची क्षमता तुझ्याकडून आहे, त्याच्यामुळे मी बाकी कोणाच्या मागे न लागता किंवा कोणाच्या समोर हट्ट न धरता मी सर्वार्थानं तुझ्या समोर अशा प्रकारचा हट्ट धरतो. अशा प्रकारचा जो भक्त असतो त्याला अर्थार्थी भक्त म्हणतात. पुराणामध्ये जी ध्रुवाची कथा आहे, आढळपद प्राप्त करून घ्यायचं होतं, आई वडिलांनी जे म्हणजे वडिलांनी जे काही आईच्या सांगण्यावरून त्याचा अपमान केलं त्याकरता, तर ते प्राप्त करून घेत असताना आढळपद प्राप्त करायचं पण देऊ शकतो तूच. म्हणजे शेवटी माझी श्रद्धा जी आहे, माझी भक्ती जी आहे ती तुझ्या पोटी आहे, मी त्याच्याकरता किती प्रकारची शरणागत अवस्था प्राप्त करायला तयार आहे, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून आपल्याला या 4 भक्ताच्या कॅटेगरीमध्ये अर्थार्थीबद्दल बऱ्याच ठिकाणी बऱ्याच लोकांचा आपला अशा प्रकारचा गोंधळ होतो, म्हणून तो आपल्याला पाहणं आवश्यक आहे. असो, एकंदर या भक्ताची कॅटेगरी पाहत असताना किंवा याचे कोटी किंवा क्रम पाहत असताना आपल्याला खऱ्या अर्थाने ईश्वर प्राप्ती हा मार्ग काय किंवा ईश्वर प्राप्तीची आवश्यकता काय या गोष्टीतून आपल्याला सुरुवात करायची. तर भगवत प्राप्तीसाठी आपला माइंडसेट कसा असावा किंवा त्या प्रकारच्या मार्गाने जात असताना आपण कशा पद्धतीने वागलं पाहिजे हे आपल्या लक्षात येणं पहिले आवश्यक आहे. त्याचे काही मार्गदर्शक तत्व जे आहेत ते शास्त्रामध्ये असे दिलेले आहेत. तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे शरणागत अवस्था, त्याला अनन्य अवस्था म्हणतात, किंवा दुसरं कुठलंही मला अशा प्रकारचं शक्तीतून ही गोष्ट प्राप्त करून देऊ शकत नाही असं वाटणे. दुसरी त्यातली महत्त्वाची गोष्ट आहे भावना प्रदीप्त होणे. तुमच्या अंतर्यामी तशा प्रकारच्या भावना निर्माण झाल्या पाहिजे की ज्या तुम्हाला तिथपर्यंत घेऊ शकतात. आणि तिसरा त्यातला भाग जो आहे तो थोडासा गोंधळाचा वाटतो, तो म्हणजे विचार थांबणे. विचार थांबणे ही गोष्ट चुकीची आहे तसं पाहिलं तर. विचार कसं काय थांबू शकतात, पण विचार थांबल्याशिवाय विकल्प थांबत नाही. आणि म्हणून आपल्या उपासनेच्या मार्गामध्ये सगळ्यात पहिला आणि सगळ्यात सोपा मार्ग जो सापडतो त्याला म्हणतात नामस्मरण. आता गंमत अशी आहे की आपले विचार जे असतात ते आपल्या वाचेबरोबर आपल्या शब्दाबरोबर प्रवाहित होत असतात. लहान मुलामध्ये जोपर्यंत तो बोलत नाही किंवा व्यक्त होत नाही तोपर्यंत त्याचे विचार समजत नाही, तोपर्यंत त्याच्या भावनासुद्धा समजत नसतात. हे एक सायकोलॉजीचा भाग आहे. तर आपले विचार जोपर्यंत समजत नाहीत आणि ते समजण्याचा मार्ग आपल्याकडे शब्द किंवा आपण बोलतो त्यातून निर्माण होतात. मग आपण जर बोलत राहिलो सातत्यानं तर आपले जी ईश्वराकडे जाण्याचा मार्ग आहे तो थोडासा वेगळ्या पद्धतीने जाऊ शकतो. म्हणून त्यामध्ये ईश्वराचं नाम स्मरण जर सुरू केलं आपण तर आपले बाकीचे येणारे अवांतर विचार जे ते कमी होऊ शकतात, असा त्याच्यामागे शास्त्रीय एक दृष्टिकोन आहे. म्हणून विचार थांबणे याकरता जे नामस्मरण सांगतात त्या नामस्मरणातून ते नामस्मरण खोल जात 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 तुमच्या अंतर्यामी ते पोहोचल्यानंतर तुम्हाला तिथे म्हणजे त्या चित्ताच्या पायरीपर्यंत गेल्यानंतर त्या ईश्वराचा शोध लावू शकतो, असं त्याचं शास्त्रीय एक स्पष्टीकरण आहे. म्हणून विचार थांबू शकतात.
नाही तर सातत्याने आपण काही ना काही विचार निर्माण करत असतो. दुसरा भाग जो आहे तो जिज्ञासा जी आहे त्या भक्तामध्ये जी व्यक्त केली ती जिज्ञासा म्हणजे मला काहीतरी एखादी गोष्ट जी ती सातत्याने माहीत व्हावी या दृष्टीने कुतूहल निर्माण होत असतं. आणि म्हणून शंकराचार्यांनी त्याची जी व्याख्या केलेली आहे ज्ञातुम इच्छा इति जिज्ञासा, म्हणजे मला काहीतरी सातत्यानं जाणलं पाहिजे त्याला आपण कुतूहल म्हणतो. हे लहान मुलांमध्ये खूप असतं. आणि या जिज्ञासेपोटी वेगवेगळ्या प्रकारचे शोध लागलेले आहेत, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे शास्त्रज्ञ झाले ते अशा या जिज्ञासेतून निर्माण झालेले आहेत. हे आपल्याला यातून एक पाहणं आवश्यक आहे. मग ईश्वरीय तत्व जाणून घेण्या दृष्टीने काही लोकांना तशी जिज्ञासा सुद्धा असते, पण ते असं असताना आपल्याला जिज्ञासा कोणत्याही गोष्टी निर्माण होत नाही हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. त्याच्याकरता काही त्या माणसाच्या मनाच्या अवस्था निर्माण झाल्या पाहिजे. त्या अवस्थेमध्ये सगळ्यात पहिली गोष्ट अशी आहे की ज्या गोष्टीची जिज्ञासा आपल्याला निर्माण व्हायची त्याच्याबद्दल आपल्याला आस्था पाहिजे. म्हणजे आपल्या अंतर्यामी त्याच्याबद्दल काहीतरी कुतूहल असावं आणि त्याची एक व्यवस्थित अशी बैठक असावी. त्यातून मग ती प्राप्त करून घेण्याकरता आपल्या अंतर्यामी अशी एक बेचैनी निर्माण झाली पाहिजे. आणि ती झाल्यानंतर म्हणजे त्याला आपण हव्यास किंवा ध्यास म्हणतो तो निर्माण जर झाला तर आपल्याला त्या मार्गाकडे जाता येऊ शकतं. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, किंवा एक धरला आम्ही रुक्माईचा पती. म्हणजे रुक्माईचा पती धरला मग बाकीच्या देवाचं काय झालं. हा जो प्रकार आहे हा बऱ्याच वेळा त्या अभंगातून गोंधळाचा भाग निर्माण होतो. तसा गोंधळ नाही येतो की एक धरला चित्ती आम्ही रुक्माईचा पती किंवा एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम. याच्यामध्ये विठ्ठलाचं नाम असं की आम्ही विठ्ठलाला अनन्य भावनेने शरण गेलेलो आहे. आमच्या त्या विठ्ठलाप्रती सर्व प्रकारच्या भावना प्रदीप्त झालेल्या आहेत आणि आमचे विचार जे येतं त्या विठ्ठलाच्या पायाशी जाऊन थांबतात. विठ्ठल हा आमचा आस्थेचा विषय आहे, विठ्ठल हा आमचा हव्यासाचा विषय आहे, विठ्ठल हा आमचा ध्यासाचा विषय आहे. आमचं कुतूहल तेच आहे, आमची बेचैनी विठ्ठलच आहे आणि आमच्या डोक्यात विठ्ठलाशिवाय दुसरा कोणताही विचार नाही. अशा प्रकारची शरणागत भावना झाल्यानंतर तुकाराम महाराज शेवटी मग एका ठिकाणी म्हणू शकले की देव पाहावया गेलो देवची होऊन ठेवली. म्हणजे तो ईश्वर जो आहे तो सार्वत्रिक अत्रतत्र सर्वत्र दिसायला सुरुवात झाला. म्हणजे मग त्या उपासनेचा तो सगळ्यात महत्त्वाचा मूलभूत टप्पा जो असतो की ज्याच्यामध्ये अधम आणि आता खऱ्या अर्थानं भक्त यातला फरक निर्माण होतो. अधमानं स्वतःच्या शक्तीनं किंवा स्वतःच्या अहंकारानं बाकी समाजाला किंवा बाकी चराचर सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीला त्रास देण्याचा प्रयत्न केला असेल तर यानं सर्वत्र त्या ईश्वराला पाहिल्यामुळं त्याला वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे अशा प्रकारची भावना निर्माण होते. असा तो टप्पा आहे. आणि हे ज्यावेळेस होतं त्यावेळेस आपल्याला समजायचं की हा खऱ्या अर्थानं भक्त आहे. मग भक्त म्हणजे बाहेरून त्याने केलेले शृंगार जे असतात, वेगवेगळ्या प्रकारचे पंथ किंवा वेगवेगळ्या प्रकारचे धर्म, जे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे गणवेश असतात, माळा असतात, याचं फार वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये आलेले वेगवेगळ्या प्रकारचे पांढऱ्यापासून भगव्या रंगापर्यंत किंवा कयाश कपड्यापर्यंत, काळ्या कपड्यापर्यंत हे सगळे जे कपडे असतात ते बाह्यतकारी काही जरी असले पण अंतर्यामी त्याच्या ह्या गोष्टीत त्या पाहणं आवश्यक असतात. कारण एकंदर आपल्या या भक्तिशास्त्रामध्ये अंतर्यामी असलेला बदल आणि त्यातून आचरणात दिसणारा बदल ह्या दोन गोष्टीवर त्या व्यक्तीची त्या भक्तीतली जी खरी आहे ती उंची समजली जाऊ शकते. म्हणून एखादा फाटका व्यक्ती जो असेल तो पायी चालत 400 किलोमीटर पंढरपूरला जातो. त्याच्या अंतर्यामी ती तुमच्या माझ्यापेक्षा तशा प्रकारची आस्था असते आणि आपण जागी बसल्या म्हणतो 400 किलोमीटर आपण पायी जाऊ शकणार नाही. पण पंढरपूरला वारीमध्ये दरवर्षी अशा प्रकारचा चमत्कार जो होतो जगामध्ये ज्याच्याबद्दल कुतूहल आहे त्याच्यामागे मूलभूत ही घटना आहे किंवा हे घटक आहेत. अनन्य शरणागती, भावना प्रदीप्त होणे आणि विचार थांबणे. त्याला कधी संसाराचा घरचा विचार येणार नाही की आता मी चाललो माझ्या घरी काय होईल हा विचार येणार नाही. विचार थांबणे म्हणजे त्याच्या डोक्यात विचार थांबणे म्हणजे दुसरा विकार नाही घुसला. आणि भावना प्रदीप्त झाली म्हणजे मी केव्हा जातो आणि माझ्या भगवंताला पाहतो. आणि ती आस हव्यास किंवा त्या प्रकारची आस्था असल्यामुळे तो सातत्यानं चालत राहत असतो. इथं बुद्धीनं थोडंसं आपण जर काही अडचणी केल्या तर मात्र आपली त्रास होऊ शकतो. आणि म्हणून जो आपण व्हाईट कलर समाज पाहतो किंवा जे आपण व्यवहाराच्या दृष्टीने विचार करतो त्या लोकांना अशा प्रकारे जाणारे लोक जे ते मूर्ख वाटतात. हे आपण समजून घेणं आवश्यक. तरी जीवनाची वाटचाल करत असताना, जीवनामध्ये यशस्वी होत असताना किंवा जीवन कॉन्क्रीटली तुम्ही उभं करत असताना ह्या 2-3 गोष्टी सातत्यानं पाहिजे असतात. त्याचं दुसरं स्वरूप आपण पाहू शकतो की ते यातच म्हणजे अनुस्थित आहे ॲक्च्युली. त्यातला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बुद्धी. व्यवहाराच्या टप्प्यावर आपण प्रत्येकजण जे उभं राहतो ते बुद्धीतून उभं राहतो. कारण आपण ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या पदवी डिग्रीज आपण संपादित करतो आणि त्यातून समाजामध्ये आपण जीवनामध्ये व्यवहारात उभे राहतो. दुसरं तुमच्या माझ्या कुटुंबामध्ये आप्तसोख्यामध्ये तुमची माझी जी काही पत असते ती तुमच्या माझ्या भावनेवर अवलंबून असते.
म्हणजे तुमचा त्यांच्याप्रती असलेला स्नेह, प्रेम, शाश्वत मूल्य तुम्ही कशा पद्धतीने प्रदर्शित करता त्यातून ते निर्माण होतात. आणि तिसरी, समाजामध्ये तुम्ही इतरांप्रती आदर्श निर्माण होत असताना किंवा इतरांना तुम्ही एखादा आयडॉल म्हणून उभं राहत असताना तुमची काम करण्याची पद्धती किंवा तुमची इच्छाशक्ती किंवा विल पॉवर कशी आहे याच्यावरून ते होत असतं. म्हणजे बुद्धी, भावना आणि इच्छाशक्ती या 3 गोष्टी सातत्याने तिथे लागत असतात. जीवनामध्ये व्यवहारात उभं राहत असताना किंवा व्यवहारामध्ये तुमचं स्वतःचं अस्तित्व निर्माण करत असताना ह्या 3ही गोष्टी अतिशय परखडपणे, अतिशय ज्याला आपण म्हणतो की स्ट्रॉंगली, ज्याला म्हणतो की सर्व क्षमतेनुसार तिकडे भगवंताच्या प्राप्तिकरता सुद्धा लागतात. हे या 4 प्रकारचे भक्त आपण ज्यावेळेस पाहू ते आपल्या लक्षात येईल. मग याकरता पुराणामध्ये असलेला जो ध्रुवाने केलेल्या उपासनेचा प्रकार जर आपण पाहाल किंवा साधनेचा प्रकार जर आपण पाहाल किंवा त्याने केलेलं जे तप आहे ते जर आपण पाहिलं तर किंवा ते वाचलेलं वर्णन तेव्हा लक्षात येईल. इच्छाशक्ती असल्याशिवाय तशा गोष्टी करता येऊ शकत नाहीत. इच्छाशक्ती लागते. मानवी शरीराच्या क्षमतेच्या बाहेर जाऊन कोणते काम करायचं म्हटल्यानंतर त्याला इच्छाशक्ती लागते. आपल्याला 4-5 जिने चढायचं जीवावर येतं, पण लोक हिमालयावर जातात ते शारीरिक क्षमतेच्या व्यतिरिक्त ती इच्छाशक्ती तो लागत असते. कारण तिथे अतिशय दुर्दम्य आणि वेगळ्या प्रकारचं अशा प्रकारचं वातावरण जे असतं ते सुद्धा आपल्याला सहन झालं पाहिजे. आपल्या देशाच्या सीमेवर रक्षण करणारे, विशेषतः सियाचीन ग्लेशियरजवळ रक्षण करणारे आपले भारतीय सैनिक आपण जर पाहिले तर आपल्या लक्षात येईल. आपल्या गावाकडे पडलेल्या थंडीला आपण कधी कधी खूप थंडी पडली म्हणतो, पण तिथे प्रत्येक गोष्टी तुम्हाला बर्फ जमा झालेला दिसेल. आणि उन्हे काहीतरी 10-15 डिग्रीवर जर ज्यावेळेस काम करतात तेव्हा नुसते शारीरिक बळावर काम करतात किंवा नुसते पगाराशी काम करतात अशाला भाग नाही, तर त्याच्यामागे ती इच्छाशक्ती किंवा विल पॉवर असते. हीच विल पॉवर जी आहे ती त्या फाटक्या वारकऱ्यामध्ये सुद्धा आहे की जो घरापासून 400-450 किलोमीटर पंढरपूरला जातो. ते सारख्या क्षमतेची ती गोष्ट आहे आणि प्रखर क्षमतेची गोष्ट आहे. आणि याच्या हृदयामध्ये देशभक्तीची भावना असेल, त्याच्या हृदयामध्ये देवभक्तीची भावना आहे. आणि मग आपल्यापुरते विकल्प जे असतात ते बुद्धीतून प्रसव पावत असतात, ते सर्व प्रकारचे थांबवून हा पंढरपूरकडे निघतो तेव्हा घरचा कोणता विचार करत नाही. आणि तो तिथचा त्यावेळेस बाकी लोकांचं कसं आयुष्य मजेत चाललं असा कधी विचार करत नाही. हा सारखेपणा त्या पंढरपूरच्या पांडुरंगाच्या वारकऱ्यामध्ये आणि देशाच्या सीमेवर रक्षण करणाऱ्या सैनिकांमध्ये तुम्हाला सापडेल. हे एकाच कॅटेगरीचे लोक आहेत की जे बुद्धी, भावना आणि कर्मशक्तीचा अतिशय उज्ज्वल किंवा अतिशय उत्कर्ष अशा प्रकारचा झालेला जो भाग आहे तो तुमच्या माझ्यासमोर आदर्श म्हणून ठेवतात. आणि म्हणून आपल्याला या दृष्टिकोनातून तो भक्ताचा प्रकार पाहायला पाहिजे. म्हणून याला आपण देवभक्त म्हणतो, त्याला आपण देशभक्त म्हणतो. आम्ही जे इकडे आमचा मृत्यू करतोय, आपण शहीद होत नाही, ते शहीद होतात असा प्रकार असतो. त्याच्या मृत्यूला एक वेगळ्या प्रकारचं गौरवाचं कुंदन असतं. असो, तर हा प्रकार मी याच्याकरता सांगितलं की आपल्याला या भक्ताची जी श्रेणी आहे, भक्ताची वेगवेगळी, त्या श्रेणीमध्ये हे अशा प्रकारचे भक्त जे असतात त्यातला अर्थार्थी जरी असला तरी तो अर्थार्थी भक्त स्वतःचं जीवन त्या भगवंतावर अशा प्रकारे म्हणजे बलिदान करतो की तो म्हणतो की तू मला देशील तेच मला पाहिजे आणि तुझ्याशिवाय मला ज्या गोष्टी पाहिजे त्यात कोणीही देऊ शकत नाही, हा माझा दृढ विश्वास आहे, त्याच्यामुळे मी किती कठीण परीक्षा द्यायला तयार आहे. ते असतात अर्थार्थी भक्त. आणि ध्रुव त्यातला पहिला. दुसरा प्रकार जो आहे तो आर्तभक्तांचा. आता ही आर्तता जी असते ती आपण लहान बाळापासून जर पाहिलं तर लहान बाळाची आर्तता त्याच्या आईपर्यंत जाते. घरामधले जे बाकीचे घटक असतात त्याची घरातल्या प्रमुखाकडे जाते. समाजामधली जी असते ते आज समाजाचे जे काही राजकीय किंवा असे नेते असतील त्यांच्याकडे जाईल. मग शेवटी यांच्याही पलीकडे कोणीतरी दुःख समजणारा, समजून घेणारा कोणीतरी असावा किंवा आहे अशा प्रकारची संकल्पना आपल्या शास्त्रामध्ये जी मांडलेली आहे ती ईश्वरापर्यंत जाते. त्याला लोक भावना वेगळ्या पद्धतीची म्हणतात. आणि तशा पद्धतीनं ईश्वरानं जे स्वतः प्रॉमिस केलेलं की यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत. मग तशा प्रकारची आर्तता पोहोचल्यानंतर ते भगवंत येतात. म्हणजे सार्वत्रिक भावनेचा तो भाग असतो. मग याची उदाहरणं काही शास्त्रामध्ये आहेत. द्रौपदीच्या वस्त्रहरण प्रसंगी सर्व प्रकारचे जे काही त्यावेळेस असलेले गणमान्य लोक आहेत, म्हणजे स्वतःचे तिचे पती भीष्म, द्रोणाचार्य, स्वतः धृतराष्ट्र, या सर्वांची अगतिकता, असह्यता पाहिल्यानंतर बाकीचे कौरव तर आपल्या एकदम अवहेलना करण्यामध्ये किंवा आपली अशा प्रकारची विटंबना करण्यामध्ये लागलेले आहेत. असं पाहत असताना तिनं ज्या आर्ततेनं ईश्वराचं स्मरण केलं, नुसतं स्मरणच केलं नाही, ते आले अशा प्रकारचं जर शास्त्र सांगत असेल तर ती आर्त भावना कुठल्या डेप्थची असेल याचा विचार करावा लागेल. याच्याबद्दल एक गमतीची कथा कीर्तनामध्ये बऱ्याच ठिकाणी सांगितली जाते की एक वेळेस भगवान श्रीकृष्ण जेवायला बसले. रुक्मिणी मातेने त्यांना ताट वगैरे वाढलं, त्यांच्या बाजूला ती अशी त्यांना वाढ घालत बसली.
आणि जेवता जेवता भगवंत उठले आणि अशा दारापर्यंत आले आणि परत येऊन मग जेवायला बसले. ते म्हणे हा काय प्रकार जेवताना उठायचा वगैरे. मग त्यांनी त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. अर्थात ती गमतीची गोष्ट आहे. त्यांनी एक्सप्लेनेशन दिलं की एक भक्त अतिशय आर्ततेनं माझी आठवण काढत होता आणि मी उठलो, पण मी तिथं पोहोचेपर्यंत म्हणजे दरवाजापर्यंत जाईपर्यंत दुसरं कोणी त्याच्या मदतीला आलं. दुसरं कोणी म्हणजे माझाच कोणीतरी अंश तो मदतीला आला. अशा प्रकारची एक रचना या सृष्टीमध्ये आहे की त्याचे प्रेषित जे येतात ते मदतीला येतात. त्यांना आपण संत म्हणतो. ही रचना आहे. आणि ती कथा जी आहे, ती कथा जरी वाटत असली तरी तो आपण दृष्टांताच्या हिशोबाने तो भाग जर घेतला तर लक्षात येईल. मग आर्तता तुमची किती आहे, त्या आर्ततेने जर बोलवलं तर तो निश्चित येतो. हा भाग सर्वांना माहीत आहे. ही आर्तता बऱ्याच ठिकाणी बऱ्याच भक्तांनी दाखवून दिलेली आहे. हे शास्त्रानुसार आपल्या लक्षात येईल. मग ती आर्तता जर उमेदीच्या काळामध्ये, आता ठीक आहे भगवंत प्राप्तीची गोष्ट, ती आर्तता जर अभ्यास करत असताना विद्यार्थ्यांनी त्यांच्या ज्ञानप्राप्तीच्या दृष्टिकोनाने ठेवली. ती आर्तता जर आपण एखादा व्यक्ती एखाद्या व्यायामशाळेमध्ये काम करत असेल किंवा एखाद्या ठिकाणी काम करत असेल, त्या ठिकाणी त्यांना स्वतःचं शरीर किंवा स्वतःचं तशा प्रकारचं एक करत असेल, ती आर्तता किंवा तशा प्रकारची इंटेन्सिटी जर कायम ठेवली तर त्याला ते प्राप्त होऊ शकते. त्या अर्थतेने ईश्वर जर प्राप्त होऊ शकतो तर त्या अर्थतेने तुम्हाला तुमचे कोणतेही इप्सित साध्य होऊ शकतं. कारण शेवटी देणारा त्याचाच कोणीतरी प्रेषित असतो हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. फक्त आपली ती इंटेन्सिटी कमी पडली की मग निश्चितपणे गोंधळ होतो. कारण मानवाने निर्माण केलेल्या सर्व प्रकारच्या ज्या गोष्टी असतील, परीक्षा वगैरे वेगवेगळ्या प्रकारच्या हर्डल्स, हे मानवाला सोडवण्याच्या दृष्टिकोनातून कठीण नाहीत, फक्त त्याचा प्रयत्न कमी पडतो. मग त्या अर्थभक्तामध्ये ही द्रौपदी येते, तो गजेंद्र येतो. गजेंद्राचं जे त्या मगरीनं पाय जो धरला होता, गजेंद्र मोक्ष नावाची कथा जी भागवतामध्ये, ती त्याच्यामध्ये येते. असो, या सहज आपण कथा आपण पाहतो. पण त्याच्या पुढे गेल्यानंतर जो जिज्ञासू भक्त असतो त्याला स्वतःला म्हणून काही नसतं, पण एकंदर भगवत तत्व काय हे जाणून घेण्याची त्याला जिज्ञासा असते. आणि म्हणून त्या जिज्ञासेची व्याख्या मी तुम्हाला सांगितली की ज्ञातुम इच्छा इति जिज्ञासा, की मला हे ज्ञान झालं पाहिजे, मला हे माहीत झालं पाहिजे. तो कुतूहलाचाही भाग असतो. स्वतःसाठी मला काही नको, भगवंताला मला काही द्यावा अशाचा भाग नाही, भगवंताचं माझं काही परिपूर्ण करावं अशातला भाग नाही, मला काही दुःख आहे ते दूर करावं अशातला भाग नाही. पण नेमकं तू आहे काय, ही जिज्ञासा जी आहे ती माणसाला कुठल्याही प्रकारच्या उंचीपर्यंत पोहोचू शकते. हे जगभरात तुमच्या माझ्या आजूबाजूला असलेल्या विज्ञानाच्या वेगवेगळ्या शोधातून आपल्या लक्षात येईल. वाफेचं इंजिन असो जेम्स वॅटचं, की न्यूटन लावलेले शोध असो, की वेगवेगळ्या प्रकारचे त्या एडिसनने लावलेले शोध असो, की लुई पाश्चरचा शोध असो, कुठलाही शोध असो, हा जिज्ञासेतून निर्माण होत गेलेला आहे. तुमच्या माझ्या अंतर्यामी असलेली जी शक्ती आहे ती शक्ती त्या ईश्वरानं तुमच्या माझ्यामध्ये बसवलेली. आपण याचं एक चिंतन केलेलं आहे की तुमच्या माझ्या अंतर्यामी ह्या सर्व गोष्टी, तुमच्या माझ्या अंतर्यामी अर्थता आहे, तुमच्या माझ्या अंतर्यामी ती जिज्ञासा आहे, तुमच्या माझ्या अंतर्यामी तशा प्रकारचं काहीतरी मला पाहिजे अशा प्रकारची एक म्हणजे अर्थार्थी भक्तामध्ये असलेली एक प्रकारची ती शक्तीसुद्धा आहे. हे एक एक सुप्त शक्ती आपण जर जागृत करत गेलो तर आपल्याला काहीतरी या जीवनामध्ये अशा प्रकारची गोष्ट सापडेल की त्यानं तुमचं माझं जीवनाचं अस्तित्व जे आहे ते वलयांकित होऊ शकतं. म्हणून जिज्ञासू भक्त उद्धवाचं नाम त्या ठिकाणी येतं. उद्धव विचारतात भगवंताला की असा कुठला तुम्हाला प्रकार वाटला जीवनामध्ये की तुम्ही तिकडून आल्याबरोबर इकडे सर्व यादवांना नष्ट करून टाकलं, त्या यादवांचा संहार केला. त्याचं उत्तर भगवंताने दिलं होतं. कारण उद्धव त्यांच्याच कुळातले, स्वतःचे मुलं वगैरे सर्व ज्या व्यक्तीनं म्हणजे अशा प्रकारे नष्ट होत असताना पाहिले, ते श्रेष्ठ तर भगवान श्रीकृष्णाच्या चरित्रातलं जे ते या उद्धवाच्या निमित्तानं आपल्यासमोर उभं राहिलं. उद्धवांचा जो प्रश्न आहे तो तुम्हाला मला सुद्धा पडलेला खरा प्रश्न आहे. जिज्ञासा तीच आहे की भगवंताला का मारला असावं. त्याचं उत्तर भगवंत एका ठिकाणी एका शब्दामध्ये देतात की मी द्वारकेतून उत्तरेकडे म्हणजे हस्तिनापूर वगैरे त्या भागामध्ये कुरुक्षेत्रामध्ये गेलो. ते कशा करता गेलो की मी शब्द दिला होता की ज्यावेळेस अधर्माचा नाश होईल त्यावेळेस मला येणं आवश्यक आहे. कारण मला धर्माची संस्थापना करायची आहे. परित्राणाय साधूना, म्हणजे जे साधुत्व आहे, शुचित्व आहे, जो सदाचार आहे त्याचं रक्षण करायचं आहे. आणि विनाशाच्या दुष्कृत्या जे दुष्टित लोक आहेत किंवा दुष्कृतीचे लोक आहेत त्यांना मला मारायचं आहे. मी तिकडे जाऊन ते राजकारण करत असताना माझ्या स्वतःच्या घरामध्ये हा प्रकार जास्त प्रमाणात त्यानं मूळ धरलं आणि माझे यादव जे आहेत बांधव सर्व हेच अशा प्रकारच्या अधर्माचं मूळ बीज होतात काय मी तिकडून नष्ट करून आल्यानंतर याची जाणीव मला झाली. म्हणून मी यादवांचा संहार केला. ही गोष्ट तुम्हाला मला याकरता समजून सांगितली त्या
जिज्ञासू भक्ताच्या निमित्तानं लक्षात घ्या, उद्धवाच्या जिज्ञासेचं आपल्याला काही घेणं देणं नाही. उद्धव जिज्ञासू भक्त होता याच्या कॅटेगरीकरता आपल्याला काही घेणं देणं नाही. पण जिज्ञासा तशा प्रकारची मांडून तुमच्या माझ्यासमोर भगवान श्रीकृष्णाचं हे स्वरूप ठेवण्याचा अर्थ असा आहे की आपण लोकांसांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण हा जो प्रकार असतो, तर काही गोष्टी आपण लोकांसाठीच सांगतो आणि स्वतः त्याचं आचरण करत नाही, असं जर होत असेल तर आपण ईश्वरीय तत्वापासून दूर जातो. हा आपल्या जीवनदर्शन व्यासपीठाचा त्याचा महत्त्वाचा अर्थ आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. मग ज्या गोष्टी करता बाहेर आपण सातत्यानं विरोध करतो की ज्या गोष्टी झाल्या नाही पाहिजे आपल्याला असं वाटतं, त्याचं जर मूळ तुमच्या माझ्या घरात दिसलं तर त्याचं आपण काय केलं पाहिजे हे जर समजून घ्यायचं असेल तर ईश्वर होणं काही सोपं नाही. आणि मग आपल्याला भक्त तर राहताच येतं. भक्त राहणं म्हणजे सोपं येते. भगवंताच्या अनुरूप राहतो म्हटल्यानंतर सर्व प्रकारची सुरक्षितता आहे, सर्व प्रकारचे सातत्याने येणारे प्रसाद आहेत आणि त्याची कृपा आहेच. पण ईश्वर होण्याची संधी जी आहे तुकारामांना जी मिळाली, देव पाहावाय गेलो देवची होऊन ठेवलो. मग देव ज्यावेळेस मी होतो त्यावेळेस मला बाह्यातकारी मी ज्या गोष्टीचा विरोध करतो, परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृत्ता धर्मसंस्थापनार्थाय, ह्या तिन्ही गोष्टी मला माझ्या स्वकीयामध्ये माझ्या कुटुंबियामध्ये दिसत असल्या तरी त्याचं सुद्धा मला निखंदन किंवा त्याचा सुद्धा मला समूळ नाश करता आला पाहिजे. याकरता मी ईश्वरी होऊ शकतो. याकरता जिज्ञासू भक्ताच्या निमित्तानं तुम्हाला मला ती गोष्ट शास्त्रानं सांगितली. उद्धवाचा मोठेपणाचे आपल्याला आज काय घेणं देणं आहे कलियुगामध्ये. शास्त्र अशा पद्धतीनं जीवनामध्ये आपल्याला अप्लाय करणं आवश्यक आहे. म्हणून हा जो शास्त्राचा भाग आहे जिज्ञासूपणाचा, हा आपल्या लक्षात येईल. मग आपण स्वतःला कुठल्या प्रकारचे भक्त समजतो, मग शास्त्रात ज्या गोष्टी मांडल्या त्या आपल्यापर्यंत आल्यानंतर आपण त्याचा कसा उपयोग करू शकतो आणि ते आपल्या भोवती दिसत असताना आपण कसं वागू शकतो याचा विचार करावा लागेल. म्हणून प्रत्येक वेळेस माणसानं तो एक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवणं आवश्यक आहे. असो, शेवटचा जो भक्त आहे तो भक्त आपल्याला ज्ञानी स्वरूपामध्ये सांगितलेला आहे. आणि ज्ञानी स्वरूपामध्ये सांगितलेला जो भक्त आहे त्याचं तर खरोखर अतिशय म्हणजे परिपूर्ण वर्णन जे ते ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं आहे. आणि त्या वर्णनामध्ये त्यांनी जी गोष्ट सांगितलेली आहे ती आपल्याला या ठिकाणी अशी मनापासून समजून घेणं आवश्यक आहे. ज्ञानी भक्ताची जी संकल्पना त्यांनी मांडली ती एका ओळीमध्ये मांडली, ती ओळी आपण पाहूया. ते जे तया ज्ञानाचेनी प्रकाशे, बघा आता, फिटले भेदा भेदांचे कवडसे, मग मीची जाहला समरसे, आणि भक्तूही तो मीची. मग आता ज्ञानी भक्त म्हणजे तो प्रकांड पंडित आहे, वेगवेगळ्या प्रकारचे वादविवाद करू शकतो, वेगवेगळ्या गोष्टी उत्तर देऊ शकतो, अतिशय प्रसन्न मुद्रेने आशीर्वाद देऊ शकतो, असा ज्ञानी भक्त नाही. जे तया ज्ञानाचेनी प्रकाशे, मिटले भेदा भेदाची कवडसे. हा कवडसे हा जो भाग आहे हा जर आपल्याला पाहायचा असेल तर आपण आता तो काळ राहणार नाही तर पुऱ्या टिनाच्या घरामध्ये पहिले या लोक राहायचे की नाही, तर टिनाला असले छिद्र जे त्याचं सूर्यप्रकाशाचे किरण खाली पडून वेगवेगळ्या प्रकारचे टिपके पडायचे, त्याला कवडसा म्हणतात. आणि त्या छिद्रानं त्याच्यामध्ये कवडसा म्हणजे त्यानं वेगळेपणा निर्माण केलेला आहे. सूर्य एकच, पण त्याचे येणारे जे किरण येतं त्याच्यापासून तिथं अशा प्रकारची जाळी किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे प्रतिबिंब पडतात त्याला कवडसा म्हटलेलं आहे. पण ज्ञानाच्या प्रकाशानं तो खाली बसलेला व्यक्ती पाहू शकतो की या टिनाच्या छिद्रामुळे जरी असं वेगवेगळं वाटतं तरी वरती सूर्य हा एक आहे. ही जाणीव तुमच्या माझ्या अंतर्यामी जर झाली, ही जाणीव तुमच्या माझ्या अंतर्यामी झाली तर मग हे सर्व प्रकारचे प्राणीमात्रामधले भेद नष्ट होऊन आपल्याला त्या ईश्वराचं अस्तित्व सर्वत्र दिसू शकतं. हा अतिशय गहन अर्थ त्याच्यामध्ये आहे. पण हा जो अर्थ आहे हा दिलेला आहे तुमच्या माझ्या आचरणाच्या शुद्धतेकरता, तुमच्या माझ्या आचरणामध्ये समत्व बुद्धी याकरता दिलेला आहे. आणि ती बुद्धी आल्यानंतर तुम्ही कोणामध्ये तशा प्रकारचा भेद जर करू शकले नाही, म्हणजे भेद जर तुमच्या अंतर्यामी असला तो मिटला, तर तुम्ही ज्ञानी भक्ता अशा प्रकारचं ती ओवी सांगते. जे तया ज्ञानाचेनी प्रकाशे, मात्र हे ज्ञानाच्या प्रकाशातून होऊ शकतं. फिटले भेदा भेदाचे कवडसे, मग मीच जाहला समरसे, आणि भक्तूही ते मीची. मग तिथं भगवंत म्हणतात तो भक्त सुद्धा मीच होतो. मग ती वारंवार तुकारामाची ती गोष्ट लक्षात ठेवायला चरणातली, देव पहावया गेलो देवची होऊन ठेव. मंबाजीने किती त्रास दिला तरी मंबाईच्या आजारपणामध्ये तुकारामाने शुश्रूषा केली असं तुकारामाचे चरित्र सांगतं. आपण आपल्या जीवनामध्ये साधारणतः विशेषतः खेड्यापाड्यामध्ये जी भावबंदकीवर तो प्रकार जर पाहिला तर पिढ्यानं पिढ्या ती दुश्मनी किंवा तशा प्रकारचे हेवेदावे आपण कायम ठेवतो. आपल्याच कुटुंबातले लोक असतात. 5-7 जनरेशन मागे जर गेलो तर आपण एकाच मुळापासून आलेलो आहे ते लक्षातही आलेलं असतं. परंतु थोड्या थोड्या गोष्टीनं त्याच्यामध्ये
आपण भेद करायला जातो आणि त्या भेदातून आपल्याला अडचणी येत राहतात आणि मग त्यातून वेगळ्या प्रकारचे हेवेदावे वगैरे आल्यानंतर ज्याला अदावती म्हणतो तिथून आपल्या जीवनामध्ये आपण एक प्रकारचा असा विकार घालून घेतो. भेद लयाला जाओ शांती अखंडित राहो अशा प्रकारचं वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात. तीच गोष्ट आहे की भेद लयाला गेल्याशिवाय तुमचं ज्ञान प्रकट होत नाही. मग याच्यामध्ये जो श्रेष्ठ ज्ञानी भक्त भगवंतांनी सांगितला की तो मला सगळ्यात जास्त प्रिय आहे, त्याच्यामध्ये उदाहरण दिलेलं प्रल्हादाचं. म्हणून प्रल्हादाची ती कथा मी या व्यासपीठावर मागे सांगितलेली ती आता सांगणं आवश्यकता आहे. हिरण्यकशिपूचा निपात केल्यानंतर भगवंतानी त्याला सांगितलं की तू आता माझ्या स्वरूपामध्ये विलीन हो. त्यावेळी त्याला नकार दिला. आता लक्षात घ्या, हे महत्वाचं आहे. भगवंतांना सांगितलं की तू माझ्या स्वरूपामध्ये विलीन हो, तू आजच मोक्षास प्राप्त झालेला आहे. तू म्हणे नाही, मी ज्या असुर योनीमध्ये किंवा दानवाच्या योनीमध्ये आहे, हिरण्यकशिपू आणि ते सर्व बाकीचे त्यांच्या योनीमध्ये, तर माझे बांधव या ठिकाणच्या अशा प्रकारच्या या योनीमध्ये अडकलेले असताना मला तुमच्याबरोबर येऊन यांना सोडायचं नाही. हा त्याग लक्षात घेणं आवश्यक आहे. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला एखादी गोष्ट जर मिळाली तर त्यापासून आपले बाकीचे भावंड किंवा आपल्या आजूबाजूचा परिवार जर वंचित राहिला तर आपल्याला त्याची आज चिंताच राहत नाही. परंतु त्यावेळेस प्रल्हादाने सांगितलं की मी तुमच्याबरोबर येऊ शकत नाही, कारण माझ्या आजूबाजूचे लोक जे येतं हे अशा प्रकारच्या अज्ञानामध्ये खितपत पडलेले आहेत. जोपर्यंत अज्ञानामध्ये तोपर्यंत तुमच्या स्वरूपास प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून यांना घेऊन मी येईल. म्हणून भागवताच्या त्या कथेमध्ये सांगितलेलं आहे, ते म्हणतात की तू एक सहस्त्र वर्ष राज्य कर. राज्य कर म्हणजे काय? सहस्त्र वर्ष राज्य कर म्हणजे तुझ्या आचरणातून हे तुझ्या आजूबाजूचे सर्व बांधव जे ते शुद्ध होतील. मग ते शुद्ध झाल्यानंतर ते सर्व माझ्या स्वरूपास विलीन होण्यास पात्र होतील आणि मग त्यांच्या सहित तू माझ्याकडे ये. इतक्या प्रकारचा निस्वार्थीपणा, इतक्या प्रकारची त्याग करण्याची भावना ज्याच्यामध्ये असते तो प्रल्हादासारखा ज्ञानी भक्त होऊ शकतो. म्हणून ज्ञानी भक्त जो असतो त्याला भगवत तत्व माहीत असतं की चराच्या सृष्टीमध्ये ते आहे. कारण या कथेचा पूर्वार्ध असा आहे की हिरण्यकशिपूला त्याने विचारलं की तू नारायण नारायण हे नाव घेतो, हा नारायण कोण आहे? तो म्हणजे चराचर सृष्टी निर्माण करणार आहे. मग चराचर सृष्टी निर्माण करणार तो माझ्याजवळ सुद्धा आहे का? म्हणजे हो तुमच्याजवळ सुद्धा आहे, तुमच्या या सभेमध्ये सुद्धा आहे. ते म्हणजे कुठे? या खांबामध्ये आहे का? आहे. आणि मग त्या खांबातून नृसिंहाच्या स्वरूपामध्ये ईश्वर आले आणि त्या म्हणजे महाविष्णूंनी त्या हिरण्यकशिपूचा निपात केला. मागच्या वेळेस मी कथा सांगितली तुम्हाला, कारण या एकाच परिवाराकरता त्या भगवंताला वारंवार यावं लागलं. हिरण्यकशिपूसाठी तो नृसिंहाच्या स्वरूपामध्ये आला आणि पुढे या म्हणजे हिरण्यकशिपूचा पुत्र प्रल्हाद, प्रल्हादचा पुत्र विरोचन आणि विरोचनचा बळीसाठी वामनाच्या स्वरूपामध्ये आले. चराचर सृष्टीमध्ये ईश्वराचं अस्तित्व आहे ही जाणीव ज्याच्यामध्ये असते त्याच्यामध्ये भेदाभेद होण्याचा संबंधच नाही. म्हणून आपण एक साधी गोष्ट यातून आपल्याला टेक होम मेसेज घेणं आवश्यक आहे. ज्ञानी भक्त म्हणजे एवढी मोठी संकल्पना सांगत असताना आपल्याला नेमकं त्यातून घ्यायचं काय? तर आपण एक साधी गोष्ट समजून घेणं आवश्यक आहे. आणि ती समजून घेत असताना मागे कुठेतरी मला वाटतं मी हा रेफरन्स सांगितला असेल की नारायण मूर्तींना ज्यावेळेस विचारलं की तुमचं इन्फोसिस इतकं श्रेष्ठ का झालं, एका कुठल्या तरी न्यूजपेपरमध्ये ही कथा मी वाचली होती. इन्फोसिस तुम्ही इतक्या कमी दिवसामध्ये यशस्वी कसं केलं? तर त्यांनी त्याचं उत्तर दिलं होतं की आय हॅड ट्राईड टू अंडरस्टँड व्हॉट इज हॅपनिंग इन द माइंड्स ऑफ अ पर्सन सिटिंग ऑन द अपोजिट साईड ऑफ माय डेस्क. माझ्या विरुद्ध बाजूला बसलेल्या व्यक्तीच्या मनामध्ये काय म्हणजे त्याच्या मनामध्ये काय चिंतन चालू आहे, त्याला काय अपेक्षा आहे माझ्याकडून, हे समजून घेण्याचा मी प्रयत्न करतो. आणि ते समजून घेण्याचा मी प्रयत्न केल्यानंतर मला ते समजल्यानंतर मी त्याला फुलफिल करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून मी यशाच्या शिखरावर पोहोचलेलो आहे. आपल्याला तीच गोष्ट करणं आवश्यक आहे. आपण आपल्या जीवनाचा फार एकेरी विचार करतो. मला हे मिळालं पाहिजे, मला ते मिळालं पाहिजे, मला ते प्राप्त झालं पाहिजे. आणि ते प्राप्त करत असताना आपण दुसऱ्या कोणाचं हक्क, त्या दुसऱ्या कोणाचं हित जे ते आपल्यासाठी ओरबडून घेतो का, आपल्या स्वार्थासाठी, हे पाहणं आवश्यक आहे. आणि ते पाहता पाहता आपण दुसऱ्याच्या एखाद्या जीवनामध्ये अशा प्रकारचा अंधकार सुद्धा निर्माण करतो का, हे पाहणं आवश्यक आहे. म्हणून स्वतः ईश्वराच्या स्वरूपामध्ये विलीन होण्याची साहित्यता प्राप्त करण्याची, मुक्ती प्राप्त करून घेण्याची अवस्था प्राप्त झाल्यानंतर सुद्धा प्रल्हाद म्हटला की नाही, मी तुमच्यापर्यंत येऊ शकत नाही, कारण माझे हे बांधव अंधकारात आहे. इतकी व्यापक दृष्टी विचाराची ज्याच्याजवळ असते तो ज्ञानी भक्त. की भगवंता तू तर आहेच, पण यांना मला सोडता येत नाही. आपल्या जीवनामध्ये असे प्रसंग बऱ्याच वेळा येतात. मग त्यावेळेस आपल्याला कोणाचा बळी द्यायचा याचा विचार सुद्धा आपण करत नाही आणि आपल्या स्वतःच्या स्वार्थापायी आपण पुढे निघून जातो. यामुळे आजच्या आधुनिक काळामध्ये अतिशय आपण चंद्राच्या पलीकडे मंगळापर्यंत गेलो, पण आपल्याकडे वृद्धाश्रम निर्माण झाले, त्याच्यामध्ये आपल्या वृद्ध आई वडिलांना लोक घेऊन जातात. हे समजून घेणं आवश्यक आहे ज्ञानी भक्ताच्या दृष्टिकोनातून, की ज्याच्या कर्तृत्वावर आज आपण उभे आहोत
त्याचंच कर्तृत्व नाकारायचं किंवा त्यांनाही नाकारायचं, अशा प्रकारची जी अवस्था आजच्या काळामध्ये आधुनिकतेमुळे प्राप्त झाली असेल तर त्या ठिकाणी आपल्या या शास्त्राचं ॲप्लिकेशन आपल्याला करणं आवश्यक आहे. म्हणून भक्त समजून घेण्याची गरज नाही. भक्त तर सर्व प्रकारचे असतात, दिसतात सगळीकडून ते, परंतु ते भक्त जे येतात त्याचं प्रिन्सिपल जे आहे, मॉरल बिहाइंड द स्टोरी, त्याचं प्रिन्सिपल काय, अर्थार्थी कोणता, अर्थ कोणता, जिज्ञासू कोणता आणि ज्ञानी कोणता, हे समजून घेणं आवश्यक आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं भक्ती करणे या शब्दाचा अर्थ समजला म्हणजे आपल्याला ही गोष्ट लक्षात येऊ शकते. म्हणून टू कन्क्लूड विथ, भक्त या शब्दाचा, आपल्याला भक्ती या शब्दाचा आपल्याला अर्थ पाहायचा आहे. भज या धातूपासून हा भक्ती शब्द झालेला आहे. आणि त्या भजचं जे आहे की नाही, ते वेगवेगळे अर्थ जे आहेत ते एकदा आपल्या लक्षात आले म्हणजे आपल्याला कसा बदल करायचा तो लक्षात येईल. भजचा अर्थ सगळ्यात पहिले विभाजन म्हणजे भागाकार. तुमच्या माझ्या अंतर्यामी असलेल्या अशा प्रकारच्या अहम ममता दुःख शोकापासून बदलणाऱ्या तुमच्या विकाराचं आपल्याला आपल्या व्यक्तिमत्वातून विभाजन करणं आवश्यक आहे. म्हणजे स्वार्थपर्यंत तुमची माझी गेली पाहिजे. दुसरी गोष्ट आहे अनुसरण, भजने, म्हणजे त्याच्या मागे मागे जाणे, भजने. मग सत्शील प्रवृत्तीच्या, सदाचाराच्या, विवेकाच्या, ज्ञानाच्या, वैराग्याच्या मागे जात जातात त्याचं अनुकरण आपल्याला करायला पाहिजे. मग विवेक ज्या लक्षात त्यातलं योग्य काय आणि अयोग्य काय याचा सातत्यानं तुम्हाला मला विचार करता आला पाहिजे. जीवनामध्ये मी ही गोष्ट करतो याचा दोन्ही अंगाने विचार करता आला पाहिजे. नारायण मूर्तींनी सांगितले की समोरच्या माणसाच्या मनामध्ये काय चाललं त्यानुसार मी प्रयत्न केला, आपण तो प्रयत्न निश्चितपणे सातत्याने करत राहिला पाहिजे. त्याच्याकरता जी गोष्ट आपल्याला लागते त्याला विवेक म्हणतात. की मी हे करून राहिलो पण त्याचं बाकीच्यांना काय वाटेल. लहान मुलाचं ठीक आहे, त्याच्यासमोर कुठल्या प्रकारचा खाऊ किंवा चॉकलेट ठेवल्यानंतर तो सगळं स्वतः घेऊन जातो. मग आपण ते म्हणतो मला एक तुकडा दे, मला एक तुकडा दे, गमतीला पण म्हणतो. मग त्याला तो दिला नाही दिला त्याची प्रवृत्ती ठीक आहे, बाल वृत्ती असते, ती सहज वृत्ती असते, त्याला हापापल्यासारखं सगळं आपल्याजवळ पाहिजे असतं. पण आपण आपल्या आयुष्यामध्ये सगळ्या ह्याच गोष्टी करत राहिलो आणि आपण कुठल्या प्रकारचं दातृत्व किंवा देणं जर शिकलो नाही, घेणं शिकलो सातत्याने किंवा ओरबडणं शिकलो तर मग आपल्याला अनुसरण जे आहे ते करत असताना आपण विवेक गमावलेलं लक्षात येईल. मग आपल्या भक्तीला काही अर्थ नाही. म्हणून हा दुसरा अर्थ अनुसरण. तिसरी गोष्ट भजचा अर्थ आहे सेवा करणे. मग सेवा करत असताना तुमच्या आमच्या जो असलेल्या प्रत्येक संसाधनातून आपण ज्या काही गोष्टी उत्पन्न करतो, ज्या काही निर्माण करतो, त्याचं मी स्वतः, माझं कुटुंब, माझे आत्मस्वकीय परिपूर्ण झाल्यानंतर मी त्याचं सत्पात्री काही प्रमाणात दान करू शकतो का, त्यांना त्या पद्धतीने काही मी देऊ शकतो का, हे मला समजणं आवश्यक आहे. अशा प्रकारे मी ईश्वरी तत्वाची सेवा करत असतो. ही सेवा मला करता आली पाहिजे आणि ही सेवा जर मला करता येईल तर निश्चितपणे मी त्या भजच्या म्हणजे त्या भक्तीच्या मार्गाने चाललो. आणि त्याचा शेवटचा आणि महत्त्वाचा अर्थ जो आहे तो आहे भज किंवा भंजन म्हणजे नष्ट करणे किंवा विध्वंस करणे किंवा नाश करणे. तर तुमच्या माझ्या अंतर्यामी असलेला या एकाच अँजेलबरोबर जो इव्हिल असतो, या प्रवृत्तीबरोबर एक विकृतीसुद्धा तुमच्या माझ्यामध्ये असते. ती विकृती सातत्याने आपल्याला तोडणं आवश्यक असते. ती विकृती सर्व प्रकारचं ज्ञान असून रावण तोडू शकला नाही. कंसाबद्दल तो विचारात आपल्याला करता येत नाही. म्हणजे सर्व प्रकारचं ज्ञान असून रावणाची फसगत तिथे जर होते तर माझ्यातून ही गोष्ट माझ्या व्यक्तिमत्वात घडत असताना ही गोष्ट मी सोडणं आवश्यक आहे, ही तोडणं आवश्यक आहे, याच्यापासून दूर जाणं आवश्यक आहे, हे मी सातत्यानं स्वतःबद्दल विचार केला पाहिजे. देहबुद्धीबद्दलचा, आत्मबुद्धीचं नंतरची गोष्ट आहे. साधं तंबाखू सोडायची किंवा चहाची तलब कमी करायची तर हे आता कसं शक्य असं आपल्याकडे लोक म्हणतात. आता 31 डिसेंबर आहे, या बरेच लोक काही गोष्टी सोडतील आणि पुन्हा 31 मार्चला सुरू करतील, नवीन वर्ष सुरू झाल्यानंतर. म्हणजे सोडायच्या म्हणल्यानंतर आपल्याकडून काही गोष्टी सुटत नाही, देहाच्या सुटत नाही, मनाच्या सुटत नाही, आपल्या सवयीतल्या सुटत नाही आणि मग आपल्या माणसात कुठे बदल पडतो का असं म्हणतात. पण माणसात बदल पडू शकतो. वाल्याचा वाल्मिकी मॉरल ऑफ द स्टोरी तीच. तुलसीराम चरित्र म्हणजे रामचरित मानस निघाले संत तुलसीदास गोस्वामी तुलसीदास यांचं चरित्र जर पाहाल तर त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा अशी आसक्ती होती. ती आसक्ती तोडून गोस्वामी तुलसीदास झाले, ज्यांनी तुलसी रामाचं चरित्र लिहिलं. बदल पडू शकतो, पण बदल पडत असताना तुम्ही बुद्धी, भावना आणि इच्छाशक्ती याचा वापर कसा करता याच्यावरती अवलंबून आहे. भक्ताचे प्रकार आपल्याला भरपूर सांगता येतील पण ते रंजना करता नाहीत, ते आत्मसात करण्याकरता आहे. आपल्या स्वतःमध्ये दिवसेंदिवस क्षणाक्षणानं उन्नत होत असताना आपण ज्ञानी भक्त होऊन ईश्वराच्या स्वरूपास विलीन होऊन ईश्वर स्वतः होण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण करण्याची शक्ती त्या भक्तीमध्ये किंवा त्या शब्दामध्ये आहे. म्हणून विभक्त, नास्तिक, पाखंडी हे वेगवेगळे स्तर आपण जे पाहिले, पण भक्तामध्ये सुद्धा जे स्तर आहेत त्याच्यामध्ये एक अनन्यता किंवा अनन्य शरण भाव जो आहे
त्यातून जर सातत्याने आपण मार्गी लागलो तर निश्चितपणे ज्ञानी भक्ताच्या पात्रतेचा आपण योग्य होऊ शकतो. भक्त होऊन मोठेपणा आपल्याला भगवंताच्या दारी दाखवायचा नाही. प्रल्हादानं दाखवला नाही तसा. प्रल्हादानं दाखवला नाही की मी चाललो भगवंताच्या बरोबर, तसा नाही. त्या तुमच्या भक्तीच्या भावनेतून, त्यागाच्या भावनेतून, समर्पणाच्या भावनेतून तुम्ही तुमच्या स्वतःला, तुमच्या कुटुंबियाला, तुमच्या स्नेहीजनांना, तुमच्या समाजाला कशा पद्धतीनं मुक्त करू शकता, वैचारिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या, देहबुद्धीनं सगळ्या प्रकारे त्यांना कशा पद्धतीने मदत करू शकता, यात खऱ्या अर्थानं हे ईश्वरीय तत्व सामावलेलं आहे. माया या शब्दाचा आजच्या दिवसाचा आपला हा तिसरा आणि शेवटचा उत्तरार्धाचा एपिसोड आहे. म्हणून ही गोष्ट मला सांगायची की सातत्यानं या मायेचा पडदा तुम्हाला मला ईश्वरापासून दूर करत असतो. ज्ञानाच्या बुद्धीनं तो पडदा छेदून सातत्यानं ईश्वराचं अनुसंधान तुमच्या माझ्या अंतर्यामी हृदयामध्ये आत्म्यातून परमात्म्याचं अनुसंधान ठेवत असताना मधात येणाऱ्या प्रत्येक गोष्टी तुम्हाला टाळता आल्या पाहिजे. आणि त्या टाळत असताना तुम्हाला विवेकातून वैराग्याची पायरी सातत्याने दिसली पाहिजे. विवेकानं या माया नदीची खोली आपल्याला सातत्यानं मोजता आली पाहिजे. आणि मग त्या वैराग्याच्या तारवर सारवून हा भावसागर आपल्याला पारही करता येतो. आणि जर भक्त झालो तर भगवंत अलगद उचलून घेतो आणि माया नदीचं पूर्ण जे पाणी आहे किंवा माया नदी ती याच ठिकाणी अलीकडच्या तटावरच सरवू शकते, हे सुद्धा भगवंतांनी तुम्हाला मला आश्वस्त करून सांगितलेलं आहे. अशा प्रकारची सद्बुद्धी तुमच्या सर्वांसहित मला सुद्धा लाभो अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझ्या शब्दाने विराम देतो. रामकृष्ण हरी.